नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पिठाचा वापर न करता कमीत कमी साहित्यात जास्तीची मेहनत न घेता कुरकुरीत उन्हाळी विशेष पदार्थ करणार आहोत. ही रेसिपी करण्यासाठी आपण कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाहीये. एकही थेंब तेलाचा वापर न करता कुरकुरीत ही रेसिपी तयार केलेली आहे. मधल्या वेळेस मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी ही रेसिपी झटपट बनवून देऊ शकता. करायला जितकी सोपी आहे तितकीच खायला देखील अगदी चविष्ट आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 300 ग्राम जाडे पोहे घेतलेले आहेत. कांदे पोहे करण्यासाठी जे आपण पोहे घेतो तेच हे पोहे आहेत. पोहे 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. पाण्याने पोहे धुवून घेतले की जाडसर पाणी त्यामधून निघतं, त्यामुळे पोहे धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुवून घेतले की जी रेसिपी आपण करणार आहोत ती अगदी पांढरी शुभ्र तयार होते. आता पोहे धुवून झाले की त्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं. अशा पद्धतीने पोहे धुवून झाले की एका चाळणीमध्ये काढायचे आणि त्यामधलं आणखी एक्स्ट्राचं पाणी असतं ते निथळू द्यायचं. तर 10 मिनिटं झाकण ठेवून पोहे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. 10 मिनिटं झाली, पोहे भिजले गेलेत. भिजलेले पोहे एका भांड्यात काढून घ्यायचे. आता हे पोहे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे. पोह्यामध्ये जर मळताना तुम्हाला थोडंसं सुके वाटले तर 1 ते 2 चमचे इतकं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. पण मला अजिबात पाणी घालायची गरज नाही वाटत आहे, त्यामुळे पाणी न घालताच मी पोहे मळून घेणार आहे. संपूर्ण रेसिपीमध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापर नाही करणार आहोत. तेलाचा वापर नाही केला की वर्षभर पापड छान टिकतात, तेलाचा त्याला वास येत नाही. आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे. छोटा अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. हिरवी मिरची मिक्सरला फिरवून किंवा खलबत्त्यात कुटून देखील घालू शकता. छोटा पाव चमचा सोडा घालायचा आहे. सोडा अगदी जास्त नाही घालायचं, तर छोटा पाव चमचा इतपत सोडा घालून घ्यायचा आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पोह्याचं पीठ मळताना ते व्यवस्थित रगडून मळा, जेणेकरून पोह्याचे दाणे राहणार नाहीत. पीठ चांगलं मळलेलं असलं की चकल्या एकसारख्या पडतात. चकल्या पाडताना त्या सतत मध्ये मध्ये तुटत राहत नाहीत. जर तुम्हाला असं पीठ मळून घेता जमत नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि ते मिक्सरला एकदाच, जास्त वेळा नाही तर फक्त एकदाच फिरवून घ्यायचं. आता इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे. पिठाला अजिबात मी तेलाचा वापर नाही केलाय. पिठाला तेलाचा वापर न करताच मी हे पीठ मळून घेतलंय. तुम्ही बघू शकता अजिबात पोह्याचे दाणे नाही राहिलेत. आता या पोह्याच्या पिठाचे बॉब्या, स्टिक, चकली करण्यासाठी ते साच्यामध्ये भरून घ्यायचे. त्यासाठी एक पिठाचा गोळा घ्यायचा. तो असा लांबट असा तयार करून घ्यायचा हातावरतीच मळून आणि त्यानंतर साच्याला तेल न लावता फक्त पाण्याचाच थोडासा हात लावून घ्यायचा, जेणेकरून पीठ अजिबात साच्याला चिकटणार नाही. पापडी करण्याची जी चकती असते त्याला सुद्धा थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला देखील पीठ चिकटणार नाही. सर्वात प्रथम मी पोह्याची बॉबी करणार आहे. याला तुम्ही पोह्याची बॉबी किंवा पोहा फिंगर किंवा पोहा स्टिक किंवा पोहा कुरकुरे काहीही म्हणू शकता. एकाच पिठाच्या गोळ्यापासून विविध रेसिपी आपण अगदी झटपट कमीत कमी वेळात करू शकतो. पोह्याचं पीठ दाबून भरून घ्यायचे. अजिबात त्यामध्ये पोकळ नाही राहिली पाहिजे. जर पोकळी राहिली तर त्यामध्ये हवा शिरेल आणि हवा शिरली की सतत बॉब्या पाडताना त्या तुटत राहतील. चकल्यासुद्धा पाडताना त्या तुटत राहतील. एकसारख्या चकल्या किंवा बॉब्या पाडता येणार नाही. इथे तुम्ही बघू शकता, सर्वात प्रथम मी तुम्हाला पापडीच्या साच्याने पोह्याच्या बॉब्या पाडून दाखवते. एकसारख्या लांबट त्या पाडून घ्यायच्यात. जास्त लांब देखील नाही पाडायच्या, कारण तळल्यानंतर त्या दुप्पट तिप्पट फुलून येतात. त्यामुळे थोड्या मध्यम आकाराच्याच त्या पाडून घ्यायच्या. इथे मी थोड्या थोड्या अंतरावरतीच पाडते, कारण नंतर थोड्या त्या सुकल्या की त्या वेगवेगळ्या करून घ्यायचे, जेणेकरून त्या आणखी लवकर सुकतील. तुमच्याकडे जर साचा नसेल तर अशी दुधाची पिशवी घ्यायची किंवा इतर कोणतीही पॉलिथिन बॅग घ्या. त्याला असं कोनसारखा आकार देऊन तयार करून घ्या आणि पोह्याचे कुरकुरे तुम्ही करू शकता. अगदी झटपट करू शकता. नाश्त्याला तुम्ही मुलांना अशा पद्धतीने पोह्याचे हे कुरकुरे तयार करून देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातील. आता मी तुम्हाला चकली करून दाखवते. चकली पाडताना देखील तुम्ही बघू शकता अजिबात मध्ये मध्ये ते तुटत नाही आहे. एकसारखं व्यवस्थित चकल्या पाडता येत आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की पीठ व्यवस्थित मळून घ्या. पीठ व्यवस्थित मळलं गेलं की एकसारख्या पटापट अशा चकल्या किंवा बॉब्या पाडता येतात.
इथे तुम्ही बघू शकता थोडे सुकल्यानंतर मी ते वेगवेगळ्या करून घेतलेले आहेत, जेणेकरून त्या लवकर सुकतील. चकल्या देखील एका बाजूने सुकल्या की त्या पलटून दुसऱ्या बाजूने सुकवून घ्यायच्या आहेत. मी फॅनखाली सुकवून घेतलेत. जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हाखाली सुकवून देखील घेऊ शकता. फॅनखाली सुकवले तरी देखील व्यवस्थित कडकडीत असे हे सुकलेले आहेत. तुम्हाला जर हे जास्त लांब वाटत असेल तर ते एकाचे 2 भाग करून मग तळून घ्या. कारण तळल्यानंतर त्या खूप जास्त फुलून येतात. यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापर नाही केलाय. त्यामुळे हे वर्ष ते दीड वर्ष अगदी छान टिकतात. चकल्या देखील बघू शकता व्यवस्थित सुकलेल्या आहेत. आता मी तुम्हाला ह्या चकल्या आणि बॉब्या तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचे. सर्वात प्रथम मी बॉब्या तळून दाखवते. तेलात घातल्या कशा दुप्पट त्या फुलल्या गेलेल्या आहेत. तुम्ही देखील पाहू शकता. तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि व्यवस्थित तेल तापलेलं असलं की पटकन ते तळून होतात. त्यानंतर मी तुम्हाला चकली तळून दाखवते. चकलीसुद्धा पटकन अशी दुप्पट फुलून आलेली आहे. अजिबात ती कुठूनही कच्ची नाही राहिली आहे. व्यवस्थित ती तळली गेली आहे. चकलीसुद्धा छान दुप्पट अशी फुलून आलेली आहे. अगदी एका मिनिटभरामध्येच चकली तळली गेलेली आहे. चकली तळून झाली की आता जे स्टिक तयार करून घेतले होते ते तळून घ्यायचेत. स्टिक देखील तेलात घातल्या लगेच दुप्पट फुलून आलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता छान आपले स्टिक देखील तयार झाले आहेत. आता स्टिक तळून झाल्या की कुरकुरे तळून घ्यायचेत. मधल्या वेळेस कधी पटकन भूक लागली तर असे तुम्ही मुलांना हे तळून देऊ शकता. चवीला अगदी अप्रतिम लागतात. जर तुम्हाला आणखी याची चव वाढवायची असेल तर यावरती मार्केटमध्ये पेरी पेरी मसाला उपलब्ध असतो. तोच यावरती घालून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता किंवा असंच देखील खाल्लं तरीसुद्धा चवीला अगदी अप्रतिम लागतं. आता इथे तुम्ही माझी तळण्याआधीची चकली बघा आणि तळल्यानंतरची चकली बघा. अगदी दुप्पट आकाराची ही चकली तळून झालेली आहे. स्टिक आणि बॉबी देखील तुम्ही बघू शकता व्यवस्थित तळले गेलेत आणि एकदम कुरकुरीत असे ते तयार झालेले आहेत. तुम्हाला मी चकली तोडून दाखवते. आवाजावरून तुम्हाला समजेल. आवाज ऐकलाच असेल की ती कुरकुरीत आपली चकली तयार झालेली आहे. आता तुम्ही कुरकुऱ्याचा आवाज ऐका. अजिबात कोणतेही पीठ, पापड, खार किंवा तेलाचा वापर न करता कुरकुरीत नाश्ता तयार झालाय. स्टिक तयार केले होते त्याचा सुद्धा आवाज तुम्ही ऐकू शकता. किती कुरकुरीत आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. अजिबात जास्त मेहनत न घेता कमीत कमी वेळात फक्त पोह्यांपासून आपला हा कुरकुरीत उन्हाळी पदार्थ तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.